त्याच्या नावानं चांग भलं. नमस्कार, मी उमेश महाराज पतंगे. श्री केदारनाथ धाम पंच देवालय संस्थान श्री क्षेत्र नित्रळ, सातारच्या मागे सज्जनगडच्या मागच्या बाजूला एक 10 किलोमीटर अंतरावर असणारं श्री केदारनाथ धाम पंच देवालय संस्थान श्री क्षेत्र नित्रळ येथे श्री केदारनाथ महाराजांचं मंदिर आहे. केदारनाथ म्हटलं की आपल्याला उत्तराखंडामधला केदार शिवलिंग आठवतं. मग हे केदारनाथचं सगुण रूप कसं आलं ते याबद्दल आपण थोडक्यात माहिती तुम्हाला सांगणार आहोत. ज्या वेळेला भगवान कृष्ण परमात्मा द्वारका बुडवून वैकुंठाला निजधामाला निघून गेले, त्यावेळेला 5 पांडव देखील निराश होऊन आपल्या सदेह स्वर्ग गमनासाठी निघालेल्या असताना उत्तरखंडातून हिमालय मार्गाने जाताना त्यांना स्वर्गरोहिणीचा रस्ता सापडत नव्हता. त्यांनी खूप शोध घेतल्यानंतर अचानक नारद मुनींची स्वारी त्यांना दिसली. नारद मुनींना विचारणा केली की महाराज, इथून आम्हाला स्वर्गाला जाण्यासाठी मार्ग दाखवा. तरी त्यांनी सांगितलं की हा जो मार्ग आहे हा जो प्रांत आहे हा भगवान शंकराच्या आधिपत्याखाली आहे. तुम्ही भगवान शंकराला शरण जा. ते 5 पांडवांनी भगवान शंकराचा धावा केला आणि सांगितलं केमद्वार केमद्वार केमद्वार, म्हणजे स्वर्गाचं दार कुठं आहे, स्वर्गाचं दार कुठं आहे, असा धावा केल्यानंतर भगवान शंकराने विचार केला की या 5 पांडवांना मी परीक्षा बघितल्याशिवाय त्यांना स्वर्गाचा रस्ता दाखवणार नाही. तर भगवान शंकरांनी नंदीचं बैलाचं रूप धारण केलं आणि त्या 5 पांडवांबरोबर युद्ध करण्यासाठी प्रगट झाले. एखादा कोणी मायावी राक्षस बैलाच्या रूपामध्ये आला की काय असं समजून 5 पांडव त्या नंदीरूपी बैलरूपी भगवान शंकराबरोबर युद्ध करू लागले. आणि युद्ध करत असताना 4 पांडव पराजित झाले, पण भीम काही पराजित होत नव्हता. शेवटी भगवान शंकर घायाळ झाले आणि पराजय पत्करून ते आपली त्या ठिकाणची जमीन फाडून अदृश्य होऊ लागलेले आहेत. भगवान शंकर नंदी रूपातले बैल रूपातले अदृश्य होत असताना नंदीच्या मागं शिंगाच्या मागं जे वशिंड असतं त्याला त्या भीमानं धरून ठेवलं आणि जाऊ देना. तर भगवान शंकरांनी जमीन बंदिस्त केली आणि त्यांचा जो अर्धा भाग आहे शरीराचा तो पशुपतीनाथला प्रगट केला. आणि जे वशिंड आहे तेच वशिंड तिथे त्या जमिनीला चिकटून ठेवलं. आणि ते वशिंड जे आहे भगवान शंकराच्या नंदी रूपातलं तेच पाषाणमध्ये परिवर्तित होऊन केदारनाथ शिवलिंग म्हणून काय झालं तर प्रस्थापित झालं. आणि नंतर भगवान शंकरांना त्यांची दया आली आणि त्या केदारलिंगातून भगवान शंकर प्रगट झाले. आणि त्यांनी 5 पांडवांना काय केलेलं आहे तर आशीर्वाद दिला आणि त्यांना स्वर्गाचा रस्ता दाखवला. त्यांनी सांगितलं की तुम्ही हे केदारलिंग स्थापन केलं, केमद्वार केमद्वार म्हणून माझा धावा केला, म्हणून आजपासून या शिवलिंगाला केदारनाथ शिवलिंग असं काय होईल तर नामकरण होईल. त्याच्यानंतर भगवान शंकर अदृश्य झाले, 5 पांडव स्वर्गाला निघून गेले. ज्या वेळेला 12 ज्योतिर्लिंगामध्ये या केदारनाथ लिंगाची प्रसिद्धी झाली तर नैमिषारण्य ते ऋषीमुनी सगळे साधू संत तिथे राहायला आल्यानंतर पौगंड ऋषी आणि त्यांची पत्नी विमलांबुज नावाची माता हे नवरा बायको यांना मूलबाळ नसल्या कारणाने ते खूप निराश होते. आणि निराश असताना आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असताना नारद मुनींची त्यांची भेट झाली. नारद मुनींनी त्यांना सांगितलं की केदारनाथ शिवलिंगाची तुम्ही आराधना करा, तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल. अशानंतर हजारो वर्षे केदारनाथ शिवलिंगाची आराधना केल्यानंतर आकाशवाणी झाली. भगवान शंकरांनी सांगितलं की तुमच्या पोटी मूलबाळ नाही, पण तुमच्या भक्ती प्रसन्न होऊन मी बालक रूपानं अंश अवतारातून प्रगट होणार आहे. ब्रह्मा विष्णू महेश जमदग्नी आणि सूर्य अशा पंचदेवतांच्या अंशातून एक चैत्र शुद्ध सप्तमीला त्या केदारलिंगातून एक ज्योत बाहेर आली. त्या ज्योतीमधून एक 5 वर्षाचा बालक उभा राहिला आणि तो बालक ज्योतीमधून उभा राहिला म्हणून त्याला ज्योतिबा असं नाव पडलं. केदारनाथ लिंगातून प्रगट झाला म्हणून केदारनाथ नाव पडलं. आणि तो बालक 5 वर्षाचा त्या विमलांबुज आणि पौगंड ऋषी या नवरा बायकोंच्या समोर उभा राहिला आणि त्यानं सांगितलं की आजपासून मी तुमचा मुलगा काय तर म्हणून आलेलो आहे, पण माझी एक अट आहे की मी बालयुगी बालब्रह्मचारी आहे, मी लग्न करणार नाही. ज्या कार्यासाठी मी आलो त्या कार्यासाठी मी वेळ आली की निघून जाईल. आईवडिलांनी ते मान्य केलं आणि त्याचं नाव रवळनाथ ठेवलं. रवळ म्हणजे पारा, सूक्ष्म रूपातून सगुण रूप धारण केलं म्हणून रवळनाथ, केदारनाथ आणि ज्योतिबा असं ह्या काहीतर केदारनाथ लिंगातून जो देव प्रगट झालेला आहे त्याचंच नाव काय तर केदारनाथ ज्योतिबा आणि रवळनाथ पडलं. बघता बघता 12 वर्ष देव तिथं राहिले. आणि काही काळानंतर झालं असं की भृगु ऋषी जे आहेत त्यांनी ब्रह्मा विष्णू महेशांची परीक्षा बघता बघता वैकुंठामध्ये गेले आणि भगवान विष्णू झोपलेले पाहून त्यांना राग आला
आणि त्यांनी काय केलेलं तर भगवान विष्णूला छातीमध्ये लात मारली, ज्याला आपण श्रीवत्सलांचन म्हणतो. भगवान विष्णू लात मारली बघितल्यानंतर महालक्ष्मी नाराज झाली आणि महालक्ष्मीनं सांगितलं की जोपर्यंत तुम्ही भृगुऋषीला शिक्षा करत नाही तोपर्यंत मी तुमच्या इथं राहणार नाही. असं म्हणून महालक्ष्मी पाताळामध्ये आपल्या माहेरी जात असताना अचानक मध्ये नारद मुनींनी त्यांना सांगितलं की तुम्ही पाताळात जाऊ नका, तुम्ही पंचगंगेच्या घाटावर दक्षिणेकडे जा, तिथं कोल्हासूर करिवीरासूर नावाचा दैत्य मातलेला आहे आणि त्या दोघांचा वध तुमच्या हातून आहे. असं म्हटल्यानंतर नारद मुनींचं ऐकून महालक्ष्मी माता कुठं आलेले कोल्हापूरला आली. पंचगंगेच्या घाटावर जाऊन त्यानं कोल्हासुराचा करिवीरासुराचा वध केला. आणि इकडे ज्यावेळेला वैकुंठावरून लक्ष्मी निघून गेली त्यावेळेला भगवान विष्णू लक्ष्मीचा शोध घेत घेत व्यंकटगिरी पर्वतावर गेले आणि तिथं पद्मावतीबरोबर लग्न करून तिरुपती बालाजीच्या रूपानं वास्तव्य केलं. इकडे महालक्ष्मीनं कोल्हासूर करिवीरासूर दैत्याचा वध केला. पण झालं असं की त्या दोघा दैत्यांचे प्रधान होते रत्नासूर आणि लाक्यासूर, ते काय मरता मरत नव्हते. त्यावेळेला आकाशवाणी झाली की यांनी ब्रह्मदेवाकडनं वर मागितलेला आहे की स्त्री पुरुषाच्या व्यतिरिक्त, नवरा बायकोच्या व्यतिरिक्त जो मुलगा आणि मुलगी जन्माला येईल त्यांच्या हातून यांचं मरण आहे. मग असा पुत्र कुठं प्रगट झालेला आहे. असं म्हटल्यानंतर आकाशवाणी झाली की उत्तर दिशेला उत्तरखंडामध्ये केदारनाथ लिंगातून पंचावतारी देव रवळनाथ ज्योतिबा केदारनाथ प्रगट झालेला आहे, तू त्याचा धावा कर. असं ऐकल्यानंतर महालक्ष्मीनं केदारनाथाचा धावा केला की हे केदारनाथा रवळनाथा ज्योतिबा तुम्हाला धर्माचा बाहुबन आणि उत्तरेकडनं दक्षिणेकडे ये आणि या रत्नासुराचा वध कर. असं म्हटल्यानंतर ती आकाशवाणी केदारनाथानं ऐकली. तो हे देव 16 वर्षाचे होते. देवाची मूर्ती कुमारावस्थेमध्ये आहे, देवाला मिशा नाही येत, ते कुमारावस्थेमध्ये आहेत. देवाला ही गोष्ट कळली. देवानं काय केलं तर तिथून प्रयाण केलं. देव उत्तराखंडावरनं आपल्या आईवडिलांची आज्ञा घेऊन रत्नासुराला मारण्यासाठी उत्तरेकडनं दक्षिणेकडं निघालेला असणारा तो पहिला ऋषिकेशला आला, नंतर हरिद्वारला आला, हरिद्वारवरनं कणखलला आला. ज्या कणखलमध्ये दक्ष राजानं यज्ञ केला त्या यज्ञामध्ये पार्वती मातेनं उडी मारून सती केली. त्या ठिकाणी चेरपटांबा नावाच्या देवीचं शक्तिपीठ आहे. 151 शक्तिपीठामध्ये त्याची गणना आहे. तिथं केदारनाथ आले. केदारनाथाची आणि चेरपटांबेची भेट झाली. दोघांनी एकमेकाला भाऊ बहीण मानलं आणि तीच चेरपटांबा म्हणजे टोपण नाव तिचं चोपडाई आहे, जी ज्योतिबाच्या डोंगरावर तिचं मंदिर आहे. हेच चोपडाई आणि केदारनाथ दोघं भाऊ बहीण कुठं आले तर काशीला आले. काशीला आल्यानंतर काशी विश्वनाथांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना सांगितलं की माझा जो कोतवाल काशीचा जो काय भैरवनाथ आहे तो तुमचा प्रधान, तुमचा सेवेकरी बनेल आणि तुमच्या युद्धात मदत करेल. तो काय भैरवनाथांना हजारो भैरव सेना घेऊन केदारनाथ काय भैरवनाथ आणि चेरपटांबा ते प्रयागला आले. प्रयागवरनं नर्मदेश्वर, ओंकारेश्वर, मंबलेश्वर करत नाशिक त्र्यंबकेश्वरला आले. नाशिक त्र्यंबकेश्वरवरनं ते भीमाशंकरला आले. भीमाशंकरवरनं महाबळेश्वरला आले. महाबळेश्वरला आल्यानंतर ते वाईला आले. वाईवरनं मेढाच्या पलीकडे मेरुलिंग नावाचा पर्वत आहे, तर त्या मेरुलिंग पर्वतावर देवानं वास्तव्य केलं. आणि आता जे आपण पर्यटन स्थळ म्हणून सातारचं वैभव कास व पुष्प पठार, ज्याला फुलांची बाग आपण म्हणतो, ते फुलांची बाग त्या काळामध्ये होती. आणि त्या फुलांच्या बागेला बघून चेरपटांबा चोपडे आनंदित झाली आणि तिने सांगितलं की मी या फुलांचा आनंद घेणार आहे. मग त्या घाटामध्ये तिनं काय केलं, आपलं एक शक्तिलिंग स्थापन केलं. घाटामध्ये बसली म्हणून त्या चेरपटांबेला चोपडाईला घाटाई हे नाव पडलं. आणि नंतर मग घाटाई देवीच्या रूपाने तिची स्थापना झालेली आहे. इकडे पुढं केदारनाथ या श्रीक्षेत्र नित्र असणाऱ्या भूमीमध्ये आले. हे उरमोडी नदी शेजारी आहे. उरमोडी नदीच्या आणि या निसर्गरम्य सह्याद्रीगिरीच्या भागामध्ये केदारनाथ 2 दिवस राहिले. देवाचा लवाजमा, देवाचं सैन्य संपूर्ण भागामध्ये पहारा देत होतं. खडा पहारा देत होतं. म्हणून याच्या शेजारी खडगाव नावाचं गाव आहे. काय बरोबर विचार करा, देव आता 2 दिवस विश्रांती घेत आहे, आपण पण एका कुशीवर झोपावं म्हणून त्याच्या शेजारी कुस नावाचं गाव आहे. असा प्रत्येक गावाचा काहीतरी इतिहास आहे. आणि असा हा केदारनाथ या 2 दिवस या गावात राहिल्यानंतर देव पुढं पांगाऱ्याला गेला. पांगाऱ्यावरनं पाडगेला गेला. पाडगेवरनं वारण्याला गेला आणि नंतर पुढं रत्नाचल डोंगरावर गेला आणि रत्नासुराला मारलेले. देव इकडून वाईवरनं येताना दहिवड आहे, पुनवडी आहे, वेणेखोल आहे, लुमणेखोल आहे. त्या प्रत्येक गावामध्ये बामणोली आहे. प्रत्येक गावामध्ये देवानं काय केलेलं आहे, विसावा घेतलेला आहे, मुक्काम केलेला आहे. ज्याप्रमाणे पंढरीच्या वारीमध्ये ज्ञानेश्वर माऊली प्रत्येक गावामध्ये मुक्काम करते, तिथं माऊलीचा विसावा असतो, तसं प्रत्येक गावामध्ये देवानं विसावा केला. आणि त्या गावच्या लोकांनी त्या आपल्या केदारनाथाला ग्रामदैवत मानलं. आणि प्रत्येक गावाचं ग्रामदैवत काय तर केदारनाथ आहे. वेणेखोलचा केदारनाथ, लुमणेखोलचा केदारनाथ, पुनवडीचा केदारनाथ, दहिवडचा केदारनाथ, अशा प्रकारे बामणोलीचा केदारनाथ, असे प्रत्येक गावामध्ये केदारनाथाची काय तर ग्रामदैवत म्हणून स्थापना झालेली आहे.
आता पलीकडे वेणेखोल नावाचं गाव आहे, तिथं पण त्यातल्या लोकांनी काय केलेलं आहे, उत्तराखंडामध्ये असणारं जे केदारनाथ मंदिर जसं आहे तसं सेम टू सेम मंदिर उभारणीचं काम चालू आहे. आणि इथं हे जे केदारनाथाचं मंदिर आहे, त्या केदारनाथामध्ये पंचदेवता कशा आल्या, तर हा देव पंचावतारी आहेच आहे. पण पंचदेवता म्हणजे ज्या वेळेला नदी होती, त्या नदीच्या शेजारी जी 7 गावं होते, 7 गावांमध्ये प्रत्येक 7 गावाचं हे केदारनाथ ग्रामदैवत आहे. पण ज्यावेळी धरण झालं त्यावेळेला जुन्या मूर्त्या तिथंच विसर्जन करण्यात आल्या आणि शंकेश्वर बदामी कर्नाटकवरनं या दगडी मूर्त्या जीर्णोद्धार करून पुनर्स्थापन केलेले आहेत. ज्योतिबा डोंगरावर जी देवाची मूर्ती आहे, त्या देवाच्या मूर्तीचं रूप त्याला देऊन केदारनाथाची मूर्ती स्थापन केली. जुन्या गावामध्ये नित्रळमध्ये मारुतरायाचं मंदिर होतं, ती जुनी मूर्ती तिथं ठेवून नवीन मूर्ती स्थापन केलेली. या पंचदेवता मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी, भुवनेश्वरी देवी, गणपती बाप्पा आणि मारुतराया आणि केदारनाथ अशा पंचदेवता म्हणून गावातल्या वेगवेगळ्या देवता एकत्र करून एकाच ठिकाणी सगळ्यांना दर्शन व्हावं म्हणून हे पंचदेवालय काय केलं, तर आदरणीय श्री ज्ञानेश्वर वांगडे ज्ञानेश्री कॉलेज सज्जनगड पायथा तर असणारे संस्थापक ज्यांना आदराने सर्वजण भाई म्हणतात, तर हे समाजभूषण असणारे भाई वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे नित्रळचा विकास काय झालेलं आहे तर पूर्ण झालेला आहे. या गावामध्ये 2 ठिकाणं आहेत, अलीकडचं नित्रळ, पलीकडचं नित्रळ. दोन्ही गाव एकच आहे, पण नदीच्या विभागणीमुळं पलीकडं नित्रळ आहे, तिथं शुक्राचार्याचं मंदिर आहे, मर्याई लक्ष्मीचं मंदिर आहे, सातेआसराचं मंदिर आहे आणि इकडच्या बाजूला या केदारनाथाचं मंदिर आहे, तामजाई देवीचं मंदिर आहे, तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. अशा प्रकारे काय तर या गावाचा काहीतरी विस्तार झालेला आहे. एवढंच नाही तर शुक्राचार्याचं मंदिर पलीकडच्या नित्रळमध्ये आहे. 12 वर्षांनंतर ज्या वेळेला इथं 100 वर्षापूर्वी महामारी आली होती, त्यावेळेला मर्याई लक्ष्मीचा पोत्रा तिथं आला होता आणि त्या मर्याई लक्ष्मीचा जो राखणदार आहे तो दैत्यगुरु शुक्राचार्य, त्याची स्थापना इथं झालेली आहे. आता जुनं मंदिर जाऊन तिथं नवीन नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. सातेआसराचा डोहा आहे, सातेआसरा तिथं सत्पन आहे. मर्याई लक्ष्मीमुळे महामारी 100 वर्षापूर्वी गेली म्हणून मर्याई लक्ष्मीचं मंदिर आहे. आणि अशा प्रकारे हे इथं 3 कोटीचं मंदिर उभा झालेलं आहे. श्री क्षेत्र नित्रळ ग्रामस्थ यांच्या सहकार्यानं आणि आदरणीय भाई वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे 3 कोटीचं मंदिर झालेलं आहे. तसेच अजून 2 कोटीचं काम अपूर्ण आहे. आता या आमच्या मंदिराला शासनाकडनं तीर्थक्षेत्राचा क दर्जा मिळालेला आहे आणि आता पर्यटन क्षेत्र दर्जा मिळणार आहे. त्यासाठी पुढच्या भावी काळामध्ये भक्तनिवास बनत आहे, 3 मजली अन्नछत्र बनत आहे, पुन्हा गोशाळा बनत आहे, बोटिंग क्लब बनत आहे. आणि एवढंच नाही तर या 7 गावांना संस्थांकडनं आदरणीय भाई वांगडे यांच्या कडून एक स्मशानभूमी सप्रेम भेट देण्यात आलेली की जेणेकरून संस्थांकडनं या 7 गावाच्या अंत्यसंस्काराचं कार्य काय तर तिथं उरमुडच्या घाटावर केलं जातं. माहिती खूप सांगण्यासारखी आहे. जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही पाहत नाही तोपर्यंत त्याचा आनंद तुम्हाला घेता येणार नाही. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की केव्हा कधी सातारला सज्जनगडला जर आला तर सज्जनगडावरून मागच्या बाजूनं धाब्याच्या मारुतीवरून हे मंदिर दिसतं आणि आवर्जून या मंदिराला तुम्ही भेट देऊ शकता. आणि इथला जो परिसर आहे, ऐतिहासिक पौराणिक ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला समजून येतील. सर्वांना विनंती आहे की कधी या भागात आला तर तुम्ही हे करू शकता आणि याचा आनंद घेऊ शकता. हां, आणि जर कधी यायचं असेल तर इथं अजून अशा इथं भक्तनिवास मुक्कामी राहण्याची सोय आहे, अन्नछत्र आहे. तसेच इथं जर एखादा वैयक्तिक सार्वजनिक कार्यक्रम करत असेल तर संस्थांकडनं इथं सगळी सोय केली जाते. जर कधी कोणाला यायचं असेल तर मी संस्थान पुजारी हरिभक्तपरायण उमेश महाराज पतंगे, माझा नंबर मोबाईल घेऊन ठेवा, 755 822 380 5 हा माझा मोबाईल नंबर आहे. इथे आपण ऑनलाईन अभिषेक करत असतो. वाढदिवसानिमित्त किंवा आईवडिलांच्या स्मरणार्थ आपण इथे मंदिरामध्ये अन्नदानाची देखील सोय केलेली आहे. दर रविवारी आपण इथं अन्नदान करत असतो. ज्या भाविकांना आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ किंवा कोणाच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान करत असेल तर तुम्ही मंदिराशी संपर्क साधू शकता. नंबर पुन्हा ऐका, 755 822 380 आणि शेवटी 5 नंबर आहे. तर अवश्य भेट द्या. तसेच यूट्यूबवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर श्री केदारनाथ धामपंच देवालय संस्थान श्री क्षेत्र नित्रळ तुम्ही सर्च केलं तर त्या ठिकाणी सर्व माहिती काय तर उपलब्ध आहे. धन्यवाद.
आणि ही जी मला बोलायची संधी दिली चेतन खोमणे चेतन खोमणे तरडगाव, तर ते माझ्यासमोर बरोबर आहेत, तर ते थोडक्यात त्यांच्याबद्दल सांगतीलच. आणि मी त्यांना धन्यवाद देतो की या धार्मिक स्थळाला भेट देऊन तुम्ही त्याचा प्रचार आणि प्रसार केला. हे धर्मकार्य आहे, हे धर्मकार्य तुमच्याकडनं घडलेलं आहे. तर तुम्हाला पुन्हा पुन्हा धन्यवाद. आणि केदारनाथाच्या नावानं चांगलं.